नाही मंदिर 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 मतलब माझ्या तर आता फक्त कार्तिकी वारीचा अनुभव आहे मागच्या वर्षीचा. मंदिर समितीकडून खास कर औसेकर महाराजकडून आणि शेडके साहेबांच्याकडून आम्हाला पूर्ण प्रतिसाद भेटला होता. त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या दुमत नाही आहे आणि मला खात्री आहे की यावेळी पण भेटेल, त्याबद्दल काहीच नाही आहे. बरेच कोऑर्डिनेशनच्या प्रॉब्लेम्स असतात हा ना, पण ते आम्ही वारंवार माझ्या आणि औसेकर महाराजचं खूप चांगला कोऑर्डिनेशन आहे. सगळे गोष्टी आम्ही बसून क्लिअर करू. ठीक आहे. चल ठीक आहे. एक वेळी आम्ही थोडा प्लॅन आता मी काहीच कमिटमेंट करत नाही. थोडा मी एक वेळी त्यांच्यासोबत बसून थोडं प्लॅनिंग करून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. नाही, नदीवरच्या जे घाट होतं त्यामध्ये मला वाटतं की ते जे घाटचा एक भाग कोसळला होता ना, त्यानंतर ते डिझाईन डिपार्टमेंट म्हणजे CDO कडे ते गेला परत आणि त्यांचे काही सुझाव आहे की हे चुनाच्या ऐवजी तुम्ही सिमेंटचा वापर करा आणि जे तुमच्या हे आहे जे त्याच्या पिलर आहे ते एकदम हार्ड स्ट्रेटापर्यंत आणून घ्या, मतलब त्याला थोडं मजबूत करा. त्यासाठी आता त्यांचे डिझाईन परत रिवाईज होत आहे. ते डिझाईन आल्यानंतर ते पूर्ण काम सुरू होईल. हो, पण नाही, जे पहिले काम झालं आहे त्याबद्दल मला आता सांगता येणार नाही. ते डिझाईन डिपार्टमेंट ते CDO आहे ना, त्यांच्याकडून ते की पहिले जे ऑलरेडी मला वाटतं 582 मीटरपैकी 370 मीटरचं काम झालं आहे. तर 370 मीटरमध्ये काय सुधारणा करायचे आणि जे शिल्लक 222 मीटर आहेत त्याबद्दल काय करायचे हे ते CDOचे डिझाईन डिपार्टमेंट ठरवेल आणि त्यांच्याकडून आता तो आला नाही. ते आल्यावर ते नंतर ते कॉस्ट एस्टिमेट आणि सगळे काम ते होईल ना, तर त्यांच्याकडे आता तो प्रलंबित आहे. आम्ही थोडा डिटेल आढावा घेऊ की तुम्ही कुठे DP कुठे काय काय तुमच्या ते आम्ही त्यांच्याकडून आढावा घेऊ. नक्की 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 नक्की. सर, आता एवढा पाऊस आहे, पावसात डांबरीकरण करणं योग्य आहे का? तरी सुद्धा इस्मावी परिसरात डांबरीकरणाची कामं चालू आहेत. ओके, चला ठीक आहे, नोट करून घ्या. काम थांबून देतो असं काय चालू? ठीक आहे, थांबून घ्या. क्वालिटीच्या बद्दल महिला भाविक जे वारीच्या काळात स्नान करतात त्या महिलांना चेंजिंग रूमची काही सोय नाही, तर तात्पुरत्या स्वरूपात कपड्याची वगैरे जर तुम्ही केली सोय व्यवस्थित तर महिलांना अधिक ते सोयीस्कर. बघा यामध्ये ना प्रत्येक वर्षी ऐका ना, यामध्ये प्रत्येक वर्षी मंदिर समितीकडून ते चेंजिंग रूमच्या नियोजन ते लोक करतात. पण त्यामध्ये कसं आहे की आम्हाला पोलीस प्रशासनला पण त्यांचे पण मत घ्यावे लागते. असं नाही झालं पाहिजे की आम्ही नियोजन केला त्यानंतर पोलीस प्रशासनाने मंदिर समितीने नियोजन केला त्यानंतर पोलीस प्रशासनाने सांगितलं की नाही एवढ्या जगा तुम्ही इथे या ठिकाणी नाही करू शकतो. तर यावर्षी शेडके साहेब, मी आणि SP साहेब स्वतः बसून ते स्पॉट डिमार्केट करून देणार की कुठे कुठे चेंजिंग रूम असला पाहिजे आणि चेंजिंग रूमच्या जे क्वालिटी आहे त्याबद्दल त्यांना सांगितलं की ते व्यवस्थित असला पाहिजे आणि ते सायनेज असला पाहिजे, लोकांना कळला पाहिजे की हा चेंजिंग रूम आहे. त्याची संख्या पण आम्ही वाढवू. यावर्षी ते होईल, त्याबद्दल जास्त हे या वारीमध्ये तो होईल. है ना. आता जसं मी सांगितलं ते आमच्या फक्त प्लॅनिंग आता सुरू आहे, कारण तो थोडा किती शक्य आहे 65 एकरमध्ये किती शक्य आहे, प्रमुख मार्गवर किती शक्य आहे, वालवंटवर किती शक्य आहे, हे सगळे गोष्टी थोडा लक्षात घेऊन आम्ही हे करणार. तर त्यामध्ये आता आम्हाला 10 दिवसमध्ये मी पण तुम्हाला सांगू शकणार नाही की कुठे आम्ही काय करणार, कारण आमच्या ठरला नाही आहे ना. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला नक्की हे करू. कारण पंढरपूर मी प्रत्येक 10-15 दिवसात येणारच हा ना, प्रत्येक 10 दिवसात तर येणारच आणि प्रत्येक विजिटच्या नंतर मी पत्रकार परिषद घेतोच. त्यामध्ये तुम्हाला मी सांगू की कुठे काय. ठीक आहे. महत्त्वाचा विषय असा आहे, विठ्ठल कारखान्यावर ते रिक्षा 200 रुपये मागतो पण शहराजवळ आहे, तरी ह्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे. तो गावाकडून येणारा वारकरी येथून 100 रुपये आणि इथं आल्यानंतर त्याला बस स्थानकापासून पंढरपूरमध्ये 200 रुपये लागतात. बरोबर. त्याप्रमाणे तुमच्या सूचनाप्रमाणे ना आम्ही RTOला एक वेळी सांगू की त्यावर थोडा हे कारवाई करायला. ठीक आहे. सगळे मिनी बस, टेम्पो, रिक्षा सगळे बद्दल मी RTOला सांगतो की त्यावर थोडा वॉच ठेवायला. हे थोडं प्राणसाहेब नोट करून घ्या. महत्त्वपूर्ण नाही नक्की आम्ही RTOला सांगतो. जी ठीक आहे. आम्ही बघू कसं काय करायचं.
त्यांच्याकडे वजा मंदिराच्या जागेमध्ये चालता येत नाही अशी परिस्थिती असते ना, याच्यामध्ये हे ऑटो रिक्षावाले फार नाही प्लॅनिंग मध्ये घेऊ आम्ही तो मुद्दा आणि हे करू त्याबद्दल. जे अतिक्रमण जे आहे नाही ठीक आहे, यावेळी ना आम्ही त्यावर लक्ष देऊ. ठीक आहे, थोडा त्यावेळी ना चांगला थोडं कडक अंमलबजावणी करे. प्राण साहेब तुम्ही आणि SDPO साहेब मिळून थोडं सहकार्य करायचं. टू व्हीलर फोर व्हीलर त्या प्रदर्शन मार्गावर फिरतात, प्रदर्शन सुद्धा मारतात ना मार्केट एकादशी दिवशी. ओके ठीक आहे, त्यावर पण आम्ही हे करू, कारवाई करू. हो नाही ते सगळे ते हे करा, व्यवस्थित करावं. हो तहसीलदारांनी तुम्ही प्राण साहेब त्यावर थोडा जे गड्डे पडले आहे ना त्याप्रमाणे थोडं लेबलिंग करण्याचे हो ठीक आहे. ओके ओके ठीक आहे, आम्ही यावेळी नियोजन करू त्याप्रमाणे लाइटिंगचे आणि मुर्मीकरणच्या प्रश्न आहे ना, नोट करून घ्या. ठीक आता वारकऱ्यांना मतलब वारकऱ्यांचे प्रमुख तुम्ही सूचना त्यांच्याकडून हेच होता की मेन तुमच्या जे मुख्य जे रस्ते आहेत पालखी मार्ग ना त्यांच्याबद्दल होता की सगळे जे रस्ते दुरुस्त करून घ्यायचे. वेडापूर बद्दल मी सांगितलं तुम्हाला, आणि जे पालखी तळ आहे तिथे थोडा मुर्मीकरण, नाली मतलब ड्रेनेजच्या सोयीसुविधा आणि एक्स्ट्रा टँकर आणि एक्स्ट्रा टॉयलेट हेच त्यांची मुख्य मागण्या होत्या. आणि हां गॅस सिलेंडरबद्दल होता की गॅसचे थोडा पुरवठा केला पाहिजे. त्यांची अजून एक मागणी होती की प्रत्येक जे 10 मानाचे पालखी आहेत त्यांच्यासोबत एक नोडल अधिकारी तुम्ही नेमा, की त्यांच्यासोबत ते लोक बोलतील हा ना, आणि ते लोक आम्हाला सुचवतील. त्याप्रमाणे आम्ही नेमणूक करणार ना. क्लास 1 अधिकारी चांगले अधिकारी आहेत, त्यांची आम्ही नेमणूक, जबाबदार व्यक्तीची नेमणूक प्रत्येक पालख्यासोबत आम्ही नोडल ऑफिसर हे करून देणार आणि त्यांची एक वेगळी त्यांचे कोऑर्डिनेट करून देणार की यांचे जर फोन आला तर तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या मदत करून घ्यायची. 40 लाख रुपये होतं ते एक करून बोला ना. काम सुद्धा जे होते आपले काय आता रस्त्याचे काम 8 दिवसापूर्वी झाले, सगळे खड्डे प्रदर्शन मार्गावर पूर्ण परत खड्डे पडले. ते सगळे कागदावर काम होते, योग्य काम होते, आपण आवर्जून त्यामध्ये लक्ष घालावं. नक्की यावेळी जसं तुमच्या मतलब बरेच पत्रकार बांधवांचे तो म्हणणे आहे की मतलब बरेच काम ते कागदावर आहे पण ते ॲक्च्युली अंमलबजावणी नाही झाली आहे. पण यावेळी SDM आणि CO साहेब ते स्वतः प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन माझे सुपरविजनच्या खाली आमचे हेच प्रयत्न राहील की जे कागदावर झालं आहे ते ॲक्च्युली ग्राउंडवर इम्प्लिमेंट झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रत्येक प्रकारची काळजी आम्ही घेऊ. मागच्या वेळेला ते मुख्यमंत्र्यांनी स्वतः ते निदर्शनास आणले होते. ते काल पंढरपूरची बदनामी होती सर त्यामुळे. बरोबर. तुम्ही थोडं नाही नक्की लक्ष देऊ यावेळी ते की शासनाकडून पण अनुदान आम्हाला भेटते. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की नगरपालिका पंढरपूरला 5 कोटी रुपये अनुदान भेटते आणि जिल्हा परिषदला 5 कोटी भेटते. बाकी तुमचे अकलूज, नातेपुते, माडशिरस हे सगळे जे जागा आहेत तिथे पण पालखी तळ पण आहे आणि काही ठिकाणी तुमच्या रिंगण सोहळा पण आहे. त्यासाठी आम्ही यावेळी अनुदान मागणी केली आणि जिल्हा परिषद आणि नगरपालिका पंढरपूरला त्यांच्यासाठी पण वाढीव अनुदानची मागणी केली आहे आणि बहुतेक ते मंजूर होईल. ते इकडे ते अनुदान आम्हाला मिळालं ना तर त्यामधून आम्ही मुर्मीकरण नक्की करू. आणि जसं मी सांगितलं की अनुदान मिळाल्यावर आम्ही नक्की करू, पण मुर्मीकरण असा काम आहे की आम्ही DPDC मधून नाही करू शकतो, तो योग्य नाही आहे. ते शासनकडूनच अनुदान मिळालं पाहिजे. आता शासनला आम्ही किती एक्झॅक्ट स्पेसिफिक मागणी केल्या आहे ते मी शासनलाच त्यांच्यासोबत पाठपुरावा करणार. ते पत्रकार परिषदमध्ये सांगणे ते बरोबर होणार नाही, पण वाढीव मागणी जिल्हा परिषद आणि नगरपालिका दोघांसाठी आम्ही केलं आहे. हा ना. गेल्या वर्षी नगरपालिकेचं अनुदान राहिलं 5 कोटी 10 कोटी गेल्या वर्षी CM साहेबांनी दिले गेल्या वर्षी. मागे आपल्याला 10 कोटी मिळणार या अनुषंगाने CM साहेबांनी सूचना केली, पण आपलं 5 कोटी आले. आपण एक्स्ट्रा काही काम केलेलं आहे त्याचं थोडं देणी बाकी आहे. नाही त्यांचे म्हणणं की 10 कोटी मिळाला होता ते त्याबद्दल. आता बघा ही माझी पहिलीच वारी आहे, त्या मागच्या वेळी काय झालं त्याबद्दल मला कल्पना नाही आहे. आमची त्यासाठीच मागणी आहे ना की यावेळी आम्ही ऑफिशियली मागितलं आहे की आम्हाला तुम्ही थोडा वाढीव मागणी द्या.
ते मी शासनाला बोलतो ना. ठीक आहे नाही ते प्राणसाहेबांना मी ऑलरेडी सूचना दिल्या आहे, त्याप्रमाणे ते आदेश काढतील यावेळी. हा ना, त्याप्रमाणे यावेळी तसं होणार नाही. प्राणसाहेब तुम्ही थोडा लक्षात घ्या, सगळं ते बंद करा. ते त्या ठिकाणी दिलं आहे. तुम्ही 4 करणार मला वाटतं, 4 चेंबर आम्ही करणार, तर त्यावेळी ते पाणी साठत यावेळी होणार नाही. ते पालखी मार्चचे जे पदाधिकारी होते ना, त्यांनी पण हे मुद्दा उपस्थित केला होता. त्याप्रमाणे ते चेंबर वाढणार. हा ना, एक करून. हा 65 एकर पार्किंग मध्ये चिखल होऊ शकतो. गाड्या वगैरे थांबणं किंवा लॉकरात चालणं त्यासाठी काही उपाय? मुर्मीकरणचे आहे ना, मुर्मीकरणचे आहे ना. त्यामुळे काय होतं, गाडी रस्त्यावर ट्रॅफिक पूर्ण ब्लॉक होते. अच्छा, तुमच्या 65 एकर मध्ये सिमेंट कॉन्क्रीट हे आहे का? नाही पार्किंग जुना आराखडा महाराजांच्या शेजारची जी पार्किंग आहे. हो चला ठीक आहे, काम करू. हे विषय पण आम्ही लक्षात ठेवू. हा ना, आणि एक वेळी हे बैठक संपल्यानंतर आम्ही त्यावर काहीच मार्ग लावू. हा ना, त्याचे पण मार्ग करू. ठीक आहे. चौकामध्ये आपले गजानन महाराज मठाजवळ सगळी वारकऱ्यांची गर्दी असते वारेमध्ये, तिथं वारेत मांस होईल. पण अगेन जसं मी सांगितलं ना की पाऊस यावेळी खूप जास्त होत आहे. थोडा आकडेवारी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ऑफकोर्स कल्पना असेलच की किती पाऊस आहे. सरासरी जूनमध्ये, मी पूर्ण जिल्ह्याबद्दल सांगतो, पंढरपूरबद्दल फक्त नाही सांगतो. सरासरी जूनमध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये 37.6 37.6 मिलीमीटर पाऊस पडते. यावेळी 11 जूनपर्यंत 151 मिलीमीटर पाऊस पडला आहे. मतलब जवळपास 4 पट जास्त पडला आहे 11 जूनपर्यंत. पूर्ण जूनमध्ये 37.6 mm असते, आता 151 मिलीमीटर पडला आहे. यावर तुम्हाला पण कल्पना येत असेल की किती जास्त पाऊस आहे. पाऊसने थोडाफार साथ दिला तर नक्की ते जे तुमचा रोड आहे ते व्यवस्थित होईल. आणि मला NH कडून ही फीडबॅक मिळाली आहे की पाऊस असतानाही आम्ही ते पूर्ण करू. हा ना, बघा वेळापूरमध्ये कसं आहे, मी थोडा विस्तारपूर्वक सांगतो. वेळापूरमध्ये लँड ॲक्विजिशनचा मुद्दा होता. ते 6 महिन्यापासून आम्ही, आणि एक असं नाही आहे की फक्त एकच लँड ॲक्विजिशनचा मुद्दा होता, जवळपास 12-13 मुद्दे होते. 12-13 लोक कोर्ट गेले होते, तिथे अडथळा निर्माण करत होते लँड ॲक्विजिशनसाठी. एक मुद्दा आम्ही हळूहळू करून संपवून टाकला. शेवटची एकच मुद्दा होता, ते कोर्टमध्ये गेले होते आणि सबज्युडिस मॅटर असल्यामुळे आम्ही त्यामध्ये त्यांच्याकडून पोझिशन आम्ही घेऊ नाही शकलो होतो. 16 मेला कोर्टचा आदेश आला की तुम्ही 27 मेला तो माणूसकडून ताबा घेऊ शकतो. 27 मेला आम्ही 28 मेला 29 मेला प्रांत मॅडमनी त्यांच्यासोबत बैठक घेतली, तरीसुद्धा तो माणूसकडून तेवढा प्रतिसाद भेटला नाही. पण आता कोर्टचा आदेश असल्यामुळे मी आणि SP साहेब 30 मेला आम्ही तिथे व्हिजिट केला, वेडापूर ऑन द स्पॉट. तिथे आम्ही सगळे लोकांना समजून सांगितलं की हे सर्व्हिस रोड आणि उड्डाणपूल आवश्यक आहे. आणि त्यानंतर त्या संध्याकाळी मला वाटतं की 40 राईट कंट्रोल पोलीस पर्सनलला आम्ही पाठवून ते ताब्यात घेतलं आणि तिथे त्या दिवशीच काम सुरू पण झालं. आता सर्वांना कल्पना आहे की मागच्या 10-15 दिवसात पाऊसच्या काय परिस्थिती आहे, खूप पाऊस पडत आहे. तर त्यामध्ये काम करणे थोडा ते वेगमध्ये नक्की त्यावर प्रभाव पडला आहे. तरीसुद्धा जे सर्व्हिस रोड आहे दोघा साईडचे ते नक्कीच पूर्ण होईल, त्याबद्दल काहीच फार हे नाही आहे. जे तुमचा उड्डाणपूल आहे त्याच्या 1 लेन कंप्लीट करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे. नॅशनल हायवेकडे तो विषय आहे. जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासोबत पण माझ्या थेट बोलणं झालं आहे की तुम्ही सगळे मशिनरी मॅनपॉवर लावून 24 तासमध्ये तुम्ही काम हे करा. पाऊस जर थोडा कमी झाला, थोडा त्याप्रमाणे आम्हाला थोडा हे झाला तर नक्की आम्ही 1 लेन उड्डाणपूलचे कंप्लीट करू. पण सर्व्हिस रोडबद्दल काहीच अडचणी नाही आहे, ते तुमचे होणार. हे वाखरी तळच्या जे तुमचे आहे ना, ते एक थोडं त्यांना सांगा ना, तो एक जे रस्ता आहे एक थोडा उंच आहे, थोडा नीच आहे. आणि मागच्या वेळी आम्ही व्हिजिट पण केला होता SP साहेबांच्या सोबत 30 मेला. आणि आता पुन्हा हे पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही पुन्हा व्हिजिट करणार तिथे. त्यामध्ये आम्हाला पण लक्षात आलं होतं की थोडा धोकादायक आहे. एक रस्ता थोडा वर आहे, एक थोडा नीच आहे. तर ते तो लोक लेवलिंग करतील आणि ते सगळे प्लेन वेन करून देतील, त्यांचे काम सुरू आहे. आता तिथे हे पण लक्षात आलं होतं की सगळे रॉड आता ते थोडा बाहेर निघाले आहे, ते सगळे ते बेंड करून ते लोक करत आहेत. आता बऱ्यापैकी केले आहे आणि बाकी करत आहे. तर वाखरी तळला मी नक्की ते एकदम सुव्यवस्थित करूनच देऊ. आज दिनांक 12 जूनला पंढरपूर आषाढी वारीची तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही एक बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये सगळे मानाचे पालखे आहेत
त्यांचे पदाधिकारी इथे उपस्थित होते, तसेच सर्व यंत्रणाचे खाते प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख, त्यामध्ये PWD, नॅशनल हायवे, MSEB, नगरपालिका, जिल्हा परिषद हे सगळे यंत्रणा उपस्थित होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्टीचा एक खूप विस्तारपूर्वक आढावा पण घेतला. मेच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही एक VC आयोजित केली होती. त्यामध्ये सर्व मानाचे जे पालख्या होते, त्यांचे पदाधिकारी, त्यांचे महाराज होते, त्यांच्याकडून जी सूचना आम्हाला प्राप्त झाली होती त्याबद्दल काय कारवाई करण्यात आली आणि अजून काय काय कारवाई शिल्लक आहे, त्यासाठी त्याचा एक आढावा घेण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित केली होती. जसं मी सांगितलं, तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही काउंटिंग रिझल्ट, इलेक्शन काउंटिंग असतानाही, इलेक्शन काउंटिंग रिझल्ट काउंटिंग आमच्या 4 जूनला होता, तरीसुद्धा आम्ही त्यामध्ये वेळ काढून तिसऱ्या आठवड्यामध्ये एक VC घेतली होती. त्यानंतर मी आणि SP साहेब आम्ही एक फील्ड व्हिजिट पण केला. माळशिरस आणि पंढरपूरमध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे जे पूर्ण पालखी मार्ग आहे, ते पालखी मार्गवर प्रत्येक पालखी तळ आणि रिंगण सोहळ्याचे ठिकाण आम्ही व्हिजिट केला. आमच्यासोबत पूर्ण यंत्रणा पण होती, BDO, तहसीलदार, नॅशनल हायवे, MSEB सगळे लोक होते. VCमध्ये जे आम्हाला सूचना प्राप्त झाली होती त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणीवर काय काय कारवाई करायची आहे त्याबद्दल आम्ही ऑन द स्पॉट त्यांना इन्स्ट्रक्शन दिला. उदाहरणासाठी आता संत ज्ञानेश्वर पालखी मार्गवर एक माळशिरसमध्ये वेडापूर एक स्पॉट आहे, त्या ठिकाणी फ्लायओव्हर बांधायचे, तर त्यामध्ये काही बरेच प्रकारची अडचणी होते. सबज्युडिस होता मॅटर खूप दिवसापासून. तिथे पण आम्ही व्हिजिट केला. रॅट कंट्रोल पोलीसचे उपस्थितीमध्ये आम्ही ताब्यात घेतला आणि तो काम पण आता सुरू आहे. तर फक्त एक उदाहरण आहे. आता प्रत्येक पालखी तळमध्ये जाऊन कुठे मुरमीकरण पाहिजे, कुठे त्यांची मागणी होती की टँकर वाढवा, टॉयलेट वाढवा, कुठे ड्रेन त्यांना पाहिजे हवे, स्लोप पाहिजे हवे, कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे होते, ते सगळे गोष्टीबद्दल आम्ही त्याप्रमाणे सूचना दिल्या आहे. आणि आजची जी आम्ही बैठक घेतली होती, आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक यंत्रणांनी खूप वेगाने सगळे काम सुरू केलेले आहेत. बरेच काम त्यामध्ये ऑलरेडी कंप्लीटेड आहे, बरेच काम प्रगतीपथावर आहेत आणि बाकी काही काम असं आहे जसं मुरमीकरण आहे ते वेळेवर करता येईल. 10 दिवस 8 दिवस अगोदरच तो करता येईल, ते सगळे काम करता येईल. तर त्याप्रमाणे आतापर्यंत जे प्रगती आहे सगळे कामांची ते समाधानकारक आहे. तरीसुद्धा आमच्या पूर्ण जे फोकस आहे, पूर्ण मशिनरीचा फोकस आता हेच कामावर असणार पुढच्या 1 महिन्यासाठी. आमच्या हेच लक्ष आहे की यावेळी जे आषाढीच्या वारी आहे ते आतापर्यंतची बेस्ट वारी असली पाहिजे. सर्वात जास्त सोयीसुविधा सगळे प्रकारचे लोकांना, वारकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे, हीच आमची उद्देश आहे आणि पूर्ण मशिनरी त्याप्रमाणेच काम करत आहे. हो, दुकानदारांनी अतिक्रमण पहिलेच केले आणि आता बसणारे वेगळे अतिक्रमण आहे आणि लोकांना याचा त्रास होतोय. मंदिरापासून 7 फुटीकडे आणि तिकडून 5-7 फूट, म्हणजे 2 माणसं जाऊ शकतील त्यामध्ये ना. ते या विषयाबद्दल सर्व जे मानाचे पालख्या होते त्यांचे पदाधिकाऱ्यांनी ही मुद्दा उपस्थित केले होते. आम्हाला पण लक्षात आला तो मुद्दा. त्याप्रमाणे CO साहेबांना आम्ही सूचना दिल्या आहे की थोडं एक स्ट्रिक्ट डिमार्केशन करून घ्यायचे की हे लाईनच्या पुढे ते जे टेम्पररी तुमचे तात्पुरती स्वरूपाचे जे गाड्या आणि शॉप्स असते ते हे लाईनच्या पुढे नाही आले पाहिजे. ऐका ना, पण त्याचा दुसरा भाग असा आहे की ते लोकांची उपजीविका पण आहे, त्याबद्दल त्याकडे आम्ही दुर्लक्ष नाही करू शकतो आणि हेच सर्वात मोठी त्यांची कमाईचा वेळ आहे. तर आम्हाला थोडा बॅलन्स त्यामध्ये ठेवावे लागेल. असं नाही झालं पाहिजे की त्यांच्यावर आम्ही अन्याय केला. कारण अन्याय झाला तर तुम्हीच आम्हाला सांगणार. त्यासाठी तोच मी सांगतो की आम्ही डिमार्केशन करून देतो यावेळी की हा लाईनच्या पुढे तुम्हाला लाईन पाहिजे आणि थोडा सीओ साहेब त्याच्यानं चांगला थोडा कडक अंमलबजावणी करा.